श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आज मला ना हरभऱ्याची वाळलेली भाजी बनवायची होती. म्हटलं चला तुमच्यासोबत पण ती शेअर करावी. आणि ही भाजी ना मला माझ्या मामाच्या गावावरून आलेली. हरभऱ्याच्या सीझनमध्ये ना त्यांनी ती खुडून वाळून ठेवलेली होती. आता आम्ही पण ठेवत असतो, पण यावर्षी आम्हाला काही ती भाजी भेटलीच नव्हती. तर सगळ्यात पहिले आपल्याला ना ही भाजी निसून बारीक करून घ्यायची आहे. त्यानंतर भाजीसाठी ना थोडेसे शेंगदाणे पण भाजून घ्यायचेत. आणि या भाजीमध्ये शेंगदाणे ना थोडे कमीच लागतात. मला ना थोडी जास्त बनवायची होती, त्यामुळे मी जास्त शेंगदाणे घेतलेले आहेत बरं का. आणि लगेचच भाजीसाठी मसाला पण काढून घेतला. त्यासाठी आपल्याला ना हिरवी मिरची, थोडासा लसूण, मीठ आणि शेंगदाणे हे सगळं ना मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. पण जास्त बारीक नाही करायचं, तर आबडधोबडच करायचं आहे. या भाजीमध्ये ना मी 3दा करून थोडा थोडा लसूण घातलाय. कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर थोडासा लसूण टाकला आणि त्यामध्ये थोडेसे जिरे पण टाकले होते. आणि त्यानंतर मग आपला हा बारीक केलेला मसाला पण थोडासा परतून घेतला. आता ही भाजी करायची ना भरपूर प्रकार असतील, पण माझ्या सासरे मात्र अशीच बनवतात. आणि ही भाजी करायची ना मी सासरे आल्यानंतरच शिकले. माझी आई पण ही भाजी बनवते, पण मी माझ्या माहेरी कधी ही भाजी बनवलीच नव्हती. त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. आणि पाण्याला उकळी आल्यानंतर ना आपली ही भाजी टाकायची आहे. आता एकदमच ही भाजी आपल्याला घट्ट बनवायची नाही आणि जास्त पातळ पण ठेवायची नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपल्याला ना थोडंसं बाजरीचं पीठ टाकायचं आहे. त्यामुळे भाजीला ना एकच नंबर चव येते. मी ते पीठ ना भाजीमध्येच मिक्स केलेलं होतं बरं का. बाजरीचं पीठ नसेल तर तुम्ही यामध्ये ना थोडंसं डाळीचं पीठ पण टाकू शकता. भाजीला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे. आणि भाजीला सगळ्यात शेवट ना लसणाचा तडका द्यायचा आहे. त्यामुळे भाजी ना सुपर डुप्पर लागते. तेलाला ना एकदम गरम करून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये लसूण टाकायचं आहे. लसूण तडतडला की थोडासा ब्राऊन कलरचा होऊन द्यायचा. आणि मग तो आपल्या उकळत्या भाजीमध्ये टाकायचा. आणि वरून ना 2 मिनटं झाकून ठेवून ना भाजीला उकळी येऊ द्यायची. आणि मस्त अशी आपली इथे भाजी तयार झालेली होती. आणि सुगंध तर इतका छान येत होता ना की विचारूच नका. आणि आमच्या घरामध्ये ना सगळ्यांनी ती आवडीने खाल्ली होती बरं का. आणि मला तर खूपच आवडली होती. शहराकडच्या लोकांचं माहीत नाही, पण गावाकडचे लोक ना ही भाजी खातातच. तर मंडळी, तुमच्यापैकी कोणी कोणी ही भाजी खाल्लेली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा.